ईशान्य भारत 7 बहिणींच्या रूपात ओळखला जाणारा हा प्रदेश म्हणजे भारताच्या नकाशावरचं हिरवं स्वप्न. आसाम, मेघालय, अरुणाचल, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा प्रत्येक राज्याची संस्कृती, भाषा, परंपरा आणि निसर्ग वेगळा पण तितकाच समृद्ध. या भूमीत निसर्ग फक्त दिसत नाही, तो जाणवतो. ढग टेकड्यांवर विसावतात, पाऊस जमिनीची संवाद साधतो आणि माणूस या सगळ्याचा एक छोटासा भाग बनून जातो. इथली साधी माणसं, त्यांचा निरागसपणा आणि निसर्गाची असलेली नातं मनाला स्पर्शून जातं. ईशान्य भारत हा केवळ भौगोलिक प्रदेश नाही, तर तो अनुभव आहे, शांततेचा, साधेपणाचा आणि सौंदर्याचा देखील. या प्रवासाची सुरुवात झाली आसामची सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या गुवाहाटी शहरातून. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेलं हे शहर आधुनिकता आणि परंपरेचं सुंदर संगम आहे. येथून पुढे सुरू होतो मेघालयाच्या डोंगर रांगांकडे जाणारा प्रवास. वळणावळणावरचे रस्ते, धुक्यानं झाकलेल्या दऱ्या आणि मध्येच पडणारा हलका पाऊस मनाला वेगळाच विश्वास घेऊन जातो. पुढे भेटते मेघालयाची राजधानी शिलाँग, ज्याला पूर्वेचं स्कॉटलंड देखील म्हटलं जातं. शिलाँगच्या पुढे गेलं की अद्भुत असा रहस्यमय दडलेलं शहर आपल्याला दिसतं, ते म्हणजे सोहरा. सोहरा म्हणजेच पूर्वीचं चेरापुंजी. सोहरा हे जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टीसाठी प्रसिद्ध ठिकाण. वर्षभर कोसळणारा पाऊस आणि त्यातून तयार झालेली नैसर्गिक चमत्काराची दुनिया याच सोहरामध्ये आपल्याला वसलेली आणि अद्भुत असं रहस्यमय दिसून येतं. याच सोहरामध्ये वसलेली आहे अद्भुत आणि रहस्यमय मौसमोई गुहा. साधारणतः ही जी काही मौसमोई गुहा आहे ही 150 मीटर लांबीची, पण अनुभवाच्या दृष्टीनं अमर्यादच. लाखो वर्षांपूर्वी पावसाचं पाणी वातावरणातील कार्बन डायऑक्साईड बरोबर मिसळून सौम्य आम्ल तयार करतं. हे आम्लयुक्त पाणी चुनखडीच्या डोंगर रांगांमध्ये झिरपत राहिलं आणि हळूहळू खडक विरघळू लागले. या प्रक्रियेला कास्ट प्रक्रिया म्हणतात. मित्रांनो, गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ उभं राहिलं की समोर दिसतो भव्य खडकांचा दरवाजा. आत प्रवेश करताच थंड ओलसर हवा चेहऱ्यावर येते आणि वातावरण अचानक बदलतं. वरून टपकणाऱ्या पाण्याचा मंद आवाज गुहेत घुमत राहतो. काही मार्ग इतके अरुंद आहेत की वाकून चालावं लागतं, तर काही ठिकाणी मात्र मोठ्या दालनासारखी मोकळी जागा आपल्याला पाहायला मिळते. कृत्रिम प्रकाश योजनेमुळे खडकांच्या रचनांवर पडणाऱ्या सावल्या वेगवेगळ्या आकार निर्माण करतात. काही रचना प्राण्यांसारख्या दिसतात, तर काही मंदिरातील स्तंभासारख्या दिसतात, तर काही एखाद्या देवतेच्या मूर्तीप्रमाणे देखील आपल्याला भासतात. मित्रांनो, इथं पाहू शकता, हे अतिशय छोटंसं होल आहे. इथं वाकून जायचं आहे आपल्याला. आपण जर पाहिलं तर या छोट्याशा होलमधनं पूर्णपणे वाकून अशा पद्धतीनं आपल्याला जायचं आहे. अरे बापरे, या ठिकाणी या गुहेला 2 मार्ग आहेत. आपण पाहू शकता, इकडे एक मार्ग गेलेला आहे आणि हा दुसरा मार्ग. या मार्गाने आपल्याला पुढच्या बाजूला जायचंय. अतिशय अवघड अशी गुहा आहे ही, आपण पाहू शकता. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही गुहा भूगर्भशास्त्राचा जिवंत अभ्यास आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली चालणाऱ्या नैसर्गिक क्रियांचा हा उत्कृष्ट नमुना आपल्याला पाहायला मिळतो.
इथे खडकांची रचना, त्यातील खनिज साठे आणि पाण्याच्या जिरण्याची प्रक्रिया अभ्यासासाठी महत्वाची मानली जाते. मित्रांनो, आपण पाहू शकता ही जी गुहा आहे नैसर्गिकपणे तयार झालेली आहे आणि या गुहेतून अगदी खाली झोपून यावं लागते. आपण पाहू शकताय ही आमच्या महाराष्ट्रातीलच माणसं आहे, पुण्यातली, ही देखील या ठिकाणी आलेली आहेत आणि खरंच म्हणजे पाहण्याजोगी ही गुहा आहे. अतिशय अवघड आणि भीतीदायक असं या ठिकाणी या गुहेतलं वातावरण आहे. अवघड ठिकाणी आहे. हो पण असं बघायला परत मिळणार नाही. हो, असं पाहायला पण मिळणार हा, नाही. नाही मिळणार. काका तुम्ही कुठून आले? पुन्हा पुण्यात नाही पहा, ही आमची पुणेरी माणसं, महाराष्ट्रातीलच माणसं आहेत. यस यस आणि आपण जर पाहिलं तर खरंच एक पाहण्या वेगळं पण आहे की नाही पाहायला. खूप खूप वेगळे खूप वेगळे. आपण पण केव्हा बघितलं सगळे, पण आता हो. हे खूपच वेगळं बघायला मिळालं. प्रत्यक्ष अनुभवायला भेटतात. हा. हजारो वर्षापासून निसर्गाची शांतपणे आपलं काम करत आहे आणि आज आपण त्याचं सौंदर्य अनुभवत आहोत. पर्यटनाच्या दृष्टीने मोसमाई गुहा अत्यंत लोकप्रिय स्थळ आहे. सुरक्षित रेलिंग, प्रकाश योजना आणि व्यवस्थित मार्ग यामुळे पर्यटकांना सहजपणे आत जाता येतं. स्थानिक लोकांसाठी हे पर्यटन रोजगाराचं महत्त्वाचं साधन ठरलं आहे. पाहू शकता मित्रांनो, हा गुहेतला नजारा खरंच अगदी एखाद्या हॉलिवूडच्या पिक्चरलाही लाजवल अशा पद्धतीची ही गुहेची रचना आहे. खूप सुंदर रचना आहे गुहेची, खूपच म्हणजे अगदी सुंदर. मोसमोई गुहेत आत शिरल्यानंतर काही ठिकाणी मार्ग इतका अरुंद होतो की अक्षरशः वाकून जावं लागतं. छत खाली आल्यासारखं भासतं. दगडांच्या सुळक्यांमधून शरीर सांभाळत पुढे सरकावं लागतं. काही ठिकाणी मात्र अचानक गुहा उघडते आणि समोर मोठं नैसर्गिकरित्या तयार झालेलं दालन दिसतं. जणू एखाद्या छोट्याशा घराएवढी जागा, वर उंच छत, बाजूंना खांबासारखे तयार झालेले नैसर्गिकरित्या दगडी खांब आणि मधोमध उभं राहिल्यावर जाणवणारी थंड शांत हवा. हा भाग गुहेचं सौंदर्य अधिक उठावदार करतो. इथे दगडांचे आकार वेगवेगळ्या रूपात दिसतात. कुठे एखाद्या प्राण्यासारखी आकृती, कुठे मंदिराच्या शिखरासारखा आकार, तर कुठे नैसर्गिक पडद्यांसारख्या दगडी भिंतींचा थर. काही कप्प्यांमध्ये इतकी अरुंद फट असते की एका वेळी फक्त एकच व्यक्ती आत जाऊ शकतो. त्या अंधुक प्रकाशात पुढे जाणं म्हणजे जणू एखाद्या रहस्यमय बोगद्यातून प्रवास करणं. पाण्याचे थेंब छतावरून पडताना निर्माण होणारा टपटप आवाज संपूर्ण वातावरण अधिकच गूढ बनवतो. अशा पद्धतीनं ही जी काही मोसमाई गुहा आहे, या मोसमाई गुहेचा आनंद या ठिकाणी मेघालयामध्ये गेल्यावर नक्कीच अनुभवायला आणि पाहायला मिळतो. पाहू शकता मित्रांनो, हा नजारा धरणीच्या पोटात अशा पद्धतीचंही वाट असू शकते याचा अंदाज सुद्धा घेणं अवघड आहे. मोसमोई गुहेमधून बाहेर पडताना मनात एक वेगळी शांतता दाटून येते. आतल्या अंधारातून प्रकाशाकडे येताना जणू जीवनाचाच एखादा प्रवास पूर्ण झाल्यासारखं वाटतं. गुहेत अनुभवलेली थंड हवा, ओलसर दगड, कप्प्यांमधून वाकून सरकत केलेला प्रवास, हे सगळं मनात कायमचं कोरलं जातं. त्या अरुंद वाटा आपल्याला संयम शिकवतात. त्या निसरड्या दगडांवर तोल सांभाळताना धैर्य शिकलो. आणि अचानक उघडणारी मोठी दालनं सांगून जातात, अंधारानंतर नेहमीच एक मोकळी जागा असते. गुहेतला प्रत्येक थेंब हजारो वर्षांचा इतिहास सांगत असतो. निसर्ग किती संयमी, किती कलावंत आहे याची जाणीव किती ठळकपणे होते. आपण क्षणिक आहोत, पण निसर्ग शाश्वत आहे ही भावना मनात खोलवर उमटते. मोसमई गुहेची ही भेट म्हणजे फक्त पर्यटन नव्हे, तर आत्मानुभव आहे. अंधारातून प्रकाशाकडे,
भीतीकडून धैर्याकडे आणि गोंधळातून शांततेकडे नेणारा हा छोटासा पण अर्थपूर्ण प्रवास. बाहेर येताना सूर्यप्रकाश डोळ्यात भरतो, पण मनात मात्र त्या गूढ शांत अंधाराची गोड आठवण कायमस्वरूपी राहून जाते. गुहेभोवती अनेक लहान मोठी दुकानं आहेत. मार्गदर्शक सेवा आणि स्थानिक हस्तकलेच्या वस्तू देखील विकणारे लोक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे या ठिकाणी स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळू शकते.